माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलावलेले आहे। 11 फेब्रुवारीला दोघांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उमेश, वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला ही नोटीस आलेली आहे, कोणत्या प्रकरणासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे? काही वर्षापूर्वी या ठिकाणी वैभव नाईक यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती आणि लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून त्यांना अनेक वेळा नोटीस आहेत आणि आता मात्र ज्या नोटीस आहेत त्या त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सौ स्नेहा वैभव नाईक यांना देखील त्या नोटीस आलेली आहे। आणि वैभव नाईक यांचा जो एक क्रशर आहे किंवा नाईक स्टोन इंडस्ट्री आहे ती त्यांच्या पत्नीच्या नावावरती आहे आणि त्याच संदर्भात मागील 20 वर्षात ते संपूर्णपणे जो त्यांचा व्यवसाय त्याचं उत्पन्न काय खर्च त्याचबरोबर या कालावधीत त्यांनी आयकर विवरणपत्र जे केलेले आहेत त्यासोबतच ऑडिट रिपोर्ट आहे, त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम, अशा प्रकारचे अनेक अटी ज्या आहेत किंवा अनेक ज्या चौकशा आहेत त्या होणार आहेत। त्यासाठीच त्यांना वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक या दोघांनाही 11 फेब्रुवारीला उपस्थित राहावं अशा प्रकारची नोटीस आता लाचलुचपत विभागाकडून काढण्यात आली आहे। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।